महाराष्ट्र शासनाने ई चलन प्रणाली सुरू केली जाईल त्या नाक्यावर वाहतूक पोलीस नाहक वाहनावर मोठमोठ्या रकमेची ऑनलाईन दंडाची आकारणी करतात। मोटार परिवहन कायदा कलम 132 नुसार पोलीस उपनिरीक्षक पेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्याला वाहनाची कागदपत्र तपासण्याचे अधिकार नाहीत। असे असताना सर्रास पोलीस कॉन्स्टेबल हवालदार देखील कागदपत्राची मागणी करतात, वाहतूकदारांना त्रास देतात। आता तर पोलिसांना मदतीसाठी ठेवलेले महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचे कर्मचारी देखील गाड्या थांबवून कागदपत्राची मागणी करतात आणि मग कागदपत्र नसली तर बाकीच्या सगळ्या अपेक्षा करतात। अध्यक्ष महोदय, शेजारचं गोवा राज्य आहे, प्रमोद सावंत साहेब तिथं मुख्यमंत्री आहेत। ते असंच चालू झाल्यावर पर्यटनावर परिणाम व्हायला लागला आणि हे पर्यटनावर परिणाम व्हायला लागल्यावर अध्यक्ष महोदय त्यांनी सगळंच बंद केलं। आता गोव्यात कोणत्याही चौकात पोलीस ई चलन लावू शकत नाहीत। तिथं ई चलन आकारले जातील तिथं एक वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतो तर